हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. निर्लेप दर्शन. ओवीचा समारोप करताना लाओत्से म्हणतो की यालाच निर्लेप दर्शन असे म्हणतात. यात्रा तर करायची, परंतु कोणालाही त्याचा त्रास न देता. काही जण असे असतात की ते आपल्यात आहेत असे जाणवतही नाही. त्यांचे काम शांतपणे सुरू असते. कसलाही आटापिटा नाही की बडेजाव नाही. असे निगर्वी असतात. प्रसिद्धीपरान्मुख असतात. त्यांची विषय मांडण्याची पद्धत मोठी छान असते. ते असे नाही सांगत की तुम्ही चूक आहात. ते सांगतात की अमुक गोष्ट जरा पुन्हा विचार करून तपासून पाहूया. यात झगडा होत नाही, शत्रुत्व निर्माण होत नाही आणि काम मात्र तेच होते जे अपेक्षित आहे. याचा परिणाम जास्त चांगला होतो. अशांना काम होणे महत्त्वाचे असते. ते कोणी केले याची पाटी लावणे त्यांना महत्त्वाचे नसते. त्यामुळे त्यांना यामधून किती काय मिळाले असा स्वार्थ नसतो, कारण मोबदला हा उद्देशच नसतो. आमची धार्मिक कृत्ये बेंडबाजा वाजवून होत असतात. 24 तास गाणी लावलेली असतात. भोंग्यांची भिंत जितकी लांब रुंद तितकी प्रतिष्ठा जास्त. त्याची रस्त्यावरून मिरवणूक निघते. त्यात कानठळ्या बसवणारा आवाज केला जातो. ढोल, ताशे, फटाके वाजवले जातात. हे कमी म्हणून मुखानेही कंठ साफ केला जातो. आजूबाजूला शांतताप्रेमी राहतात. त्यांना त्रास झाला तरी त्यांची पर्वा नसते. विश्वाच्या केंद्रापर्यंत त्याचा आवाज गेला पाहिजे असा अट्टहास असतो. त्यांना वाटते की एरवी विश्वधामी त्या योगेश्वराला कळणार नाही की येथे पूजा करत आहेत, धार्मिक विधी करत आहेत, येथे पुण्यकार्य होत आहे. वास्तवात हा आवाज ऐकून तो पूर्णावतारी, प्रथमावतारी होतो आणि पुन्हा शांतता होईपर्यंत सागराच्या तळाशी मुक्काम करतो. योगी आहे त्याच ठिकाणी मौन होतो. एकांतात ध्यान समाधी लावतो. त्याला संपर्क नको असतो. अशा ठिकाणी तो कालातीत योगेश्वर शांतपणे काळाचे भान न ठेवता भरपूर भेटतो. शांतपणात त्याच्याशी हितगुज करता येते. परमात्म्याची आणि आपली भेट ही आपली वैयक्तिक खाजगी बाब असते. त्याची जाहिरात करून प्रदर्शन भरवून मिरवणूक कशाला काढायची? परमात्मा अदृश्य, अरूप, निराकार, निर्लेप, सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. आपणही असेच व्हावे लागते, तेव्हाच तो भेटतो. त्यासाठी असीम विश्वास, अतूट भावभक्ती असावी लागते. अथक परिश्रम घ्यावे लागतात तो भेटण्यासाठी, आणि तो भेटला तरीही साधना उपासना सुरूच ठेवावी लागते. तो सर्वत्र आहे हे ओळखावे लागते. त्याची कोणतीच विशिष्ट अशी जागा नाही. जेथे जावे तेथे तो आहे. जेथे पाहावे तेथे तो आहे. जे ऐकावे तेथे तो आहे. जे स्पर्शावे त्यात तो आहे. प्रश्न असतो आपल्या जाणण्याचा. यासाठी कोणीही मदत करू शकत नाही. हे आपले आपल्यालाच करावे लागते. लाओत्सेच्या ओवीचा शब्दार्थ आहे प्रकाशाची चोरी. म्हणजे तो परमदिव्य प्रकाश स्वतःत सामावून घेणे. त्यासाठी स्वतः निर्लेप राहून स्वतःत जागा करावी लागते. Therefore, the good man is the teacher of bad, and the bad man is the lesson of good. He who neither values his teacher nor loves the lesson is one gone far astray, though he be learned. Such is the subtle secret. म्हणून सज्जन दुर्जनाचा शिक्षक असतो आणि दुर्जन हा सज्जनासाठी धडा असतो. जो आपल्या शिक्षकांचा आदर करत नाही, की कधी अभ्यासात लक्ष घालत नाही, तो बहकलेला आहे, जरी तो शिकू शकला असता तरीही. हे एक गूढ असे रहस्य आहे. सर्वांची उपयुक्तता. लाओत्सेने 54व्या ओवीची सुरुवात म्हणून या शब्दाने केली आहे. सुरुवातीलाच म्हणून असा शब्द वापरून त्याने या दोन्ही ओव्यांना जोडून घेतले आहे. 53व्या ओवीत त्याने विज्ञानयोगी कसा असतो आणि तो सर्वांना सामावून घेतो आणि हेच निर्लेप दर्शन आहे असे सांगितले. या ओवीत तो याचे कारण सांगत आहे. मागील ओवीचा पुढील भाग तो येथे एक स्वतंत्र ओवी लिहून पूर्ण करत आहे. त्या योगे
निर्लेप दर्शन म्हणजे नेमके काय त्याचा सविस्तर उलगडा होतो. तसेच आपल्याला त्या ताओची अद्भुत लीला कशी आहे त्याचे ज्ञान होते. या विश्वात कोणीही काहीही निर्माण करत नाही आणि ते निर्माण केलेले कोणीही नष्ट करू शकत नाही. येथे जे आहे ते मूलभूत असे स्वयं आहे. त्यामुळे त्या स्वयंची काही खास अशी वैशिष्ट्ये पाहण्यासारखी आहेत. 1. विश्वासह विश्वातील प्रत्येक गोष्ट, दृश्य, अदृश्य, चल, अचल, सजीव, निर्जीव इत्यादी कसलाही अपवाद न होता स्वयंभू अशा परमतत्वामधून निर्मित झालेली आहे. त्या निर्माणकर्त्याला लाओत्से ताओ असेच म्हणतो. येथील प्रत्येक गोष्ट स्वयं आहे. त्यामुळे ती त्याच्यामधूनच निर्माण झालेल्याकडून नष्ट होऊ शकत नाही. येथील सजीव त्या परमस्वयंमधून निर्माण झालेले आहेत. ते येथील काहीही नष्ट करू शकत नाहीत. निर्माण झालेला निर्माणकर्त्याला नष्ट करू शकत नाही. 2. येथील कोणतीही गोष्ट स्वतंत्र नाही. निर्माता एकच आहे. त्याने प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे निर्माण केलेली नाही, तर ती एकातून दुसरी आणि दुसरीमधून तिसरी आणि तिसरीमधून चौथी अशा मालिकेने निर्मित होत उत्क्रांत होत होत गेलेली आहे. त्यामुळे काहीतरी नष्ट करणे म्हणजे आपले आपल्यालाच नष्ट करण्यासारखे आहे. आपले आपल्यालाच जखम करून घेण्यासारखे आहे. आपला आपणच घात आणि नाश करून घेण्यासारखे आहे. 3. येथे एकातून दुसरी आणि दुसरीतून तिसरी अशी निर्मिती होताना विविधता आणि वैचित्र्य आले आहे. तसेच प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता, त्याचा आकार, विकार, गुण, दोष भिन्न आहेत. यामुळे सकृत दर्शनी प्रत्येक गोष्ट इतरांपासून निराळी, वेगळी, भिन्न आहे असे वाटते. मूलभूत गोष्टीचा विचार केला तर त्यात भिन्नता नाही, तो आभास आहे. उदाहरणार्थ दुधाचे दही होते, दह्याचे ताक होते, त्यामधून लोणी मिळते आणि त्याचे तूप होते. तूप आणि दूध यात दिसायला कितीतरी भिन्नता आहे. ती मूलभूत एकच आहेत असे दिसत नाही आणि तरीही ती मूलतः एकच एक आहेत हे सत्य आहे. तसेच विश्वासह विश्वातील सर्व काही दिसायला भिन्न दिसत असूनही ते मूलतः एकच एक आहे. विश्वनिर्मितीच्या या खास अशा वैशिष्ट्यांचा विचार करून आपल्याला लाओत्सेची ही ओवी समजावून घ्यायची आहे. हरि ओम.